SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या महापालिकेच्या अजब फतव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे। यावर सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विरोधी पक्षाने प्रशासनावर टीकेची झोड उडवली आहे। लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगणारे महापालिका अधिकारी कोण, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे। यापूर्वीही मीरा भाईंदर पालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांना महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त शेखर चेन्ने यांना खोटी कागदपत्रे देऊन त्यांची दिशाभूल केल्याच्या भांडाफोड झाल्यानंतर चेन्ने यांनी 4 वेगवेगळ्या प्रकरणात 1 लाख रुपयेचा दंड ठोठावला होता। वादग्रस्त विचारसरणीमुळे नेहमी चर्चेत राहण्याच्या मानसिकतेमुळेच स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा तसेच शहरातील मटण मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाविरोधात आगरी कोळी समाजासह इतर समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सर्व प्रकारचे वाद पेटवून झाले आहेत। आता राहिलेल्या शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वाद पेटवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का, असा सणसणीत प्रश्न ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केला आहे। कारण लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणारे महापालिका अधिकारी कोण? कांचन गायकवाड ह्या पालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसून आयुक्त शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत, हे विसरले आहेत काय? शासनाच्या आदेशाशिवाय असे आदेश काढू शकत नाहीत, असा संतप्त प्रतिक्रिया दीपकभाई केदार यांनी व्यक्त केल्या आहेत। राज्यातील विविध भागात ज्या चालीरीती आहेत त्याप्रमाणे प्रत्येक जण आहार घेतो। पालिकेच्या निर्णयामुळे आगरी कोळी समाजाच्या आणि इतर समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे। कांचन गायकवाड ह्या आयुक्त पदावरती बसून मनमानी करीत आहेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या निलंबनाची नागरिकातून मागणी होत आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या दिना दिवशी त्यांनी जे हुकुमशाही फरमान काढलंय, या फरमानचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असल्यामुळे कुणीही मटण खायचं नाही, असा आदेश आयुक्तांनी काढलाय। तात्काळ अशा प्रवृत्तीवरती कारवाई झाली पाहिजे, निलंबन झालं पाहिजे। यांना भारतीय शासकीय नोकरीमध्ये कदापि स्थान देऊ नये। किती दुर्दैव आहे, एकीकडे भारत स्वतंत्र झाला म्हणून जल्लोष होणार आहे आणि दुसरीकडे हुकुमशाहीसारखं भारतीयांना गुलाम समजणारं फरमान काढताय, लादताय। कुणी काय खायचं काय नाही खायचं याचा नियम बनवताय। तुम्हाला स्वातंत्र्य मान्य नाहीये, हे स्वातंत्र्य तुम्ही नाकारताय आणि इनडायरेक्टली तुम्ही असं पत्रक काढून जाहीर करताय की मटण खायचं नाही 15 ऑगस्टला। म्हणजे भारत पुन्हा गुलाम करताय। हे दुर्दैव आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एका विचारधारेच्या अजेंडाला रेटण्याचं काम आयुक्तांनी करावं, हे निषेधार्ह आहे की मताच्या ध्रुवीकरणासाठी एखाद्या पक्षाचा राजकीय अजेंडा आयुक्तांनी चालवावा, याचा आम्ही निषेध करतो। हे गंभीर आहे आणि हे खपून घेतलं जाणार नाही। ही कोण प्रवृत्ती आयुक्त त्याच्यावरती कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाची भूमिका त्याच्या विरोधात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।